पेडघेतील बहुसंख्य शेतकरी आपल्या हक्काच्या रस्त्यापासून वंचित आहेत आणि हे काम पाटबंधारे विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा मार्गी लागत नाही। याच मागणीसाठी आज पाटबंधारे विभागामध्ये निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग आला होता। लवकरात लवकर आमच्या हक्काचा रस्ता द्या, नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला। याचबरोबर युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकारी पाटबंधारे विभाग हे खडबडून जागे झाले आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्काचा रस्ता लवकरात लवकर देण्याचं आश्वासन या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। या प्रसंगी युवा नेते विज्ञानदादा माने, प्रकाश नाना वाळवेकर, बाळवण्णा नलावडे, आदिनाथ चौधरी, प्रकाश उमास, शशिकांत सूर्यवंशी व आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। मी बेडकचा शेतकरी बाळासाहेब नलावडे। आम्ही कॅनलच्या सर्व्हिस रोडवरती मुरमीकरण आणि डांबरी कायमस्वरूपी आम्हाला पक्क डांबरीकरण पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही एक निवेदन दिले। ह्याच्यापूर्वी 2-3 निवेदन पण दिलेले, पण साहेबांनी भेटलं। साहेब काय म्हणतात की सर्व्हिस रोडला आम्हाला अलाउड नाही आहे, की सर्व्हिस रोडला तुम्ही सर्व्हिस रोड करू शकत नाही। पण आमच्याच गावामध्ये टप्पा क्रमांक 3वर आरग रस्त्यापासून पंप हाऊसपर्यंत जायला सर्व्हिस रोड करून मार्किंग पट्टे मारलेला रोड केला आहे, पण शेतकऱ्यांसाठी रोड नाही का तो? शेतकऱ्यांनी जवळजवळ 1988 पासून शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्याकडे घेतल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्या शेतकऱ्यांना जायला रोड देऊ शकत नाही। की डिपार्टमेंटचं काम नवं काय द्यायचं, सर्व्हिस रस्ता तयार करून द्यायचं। बरं, हे आम्ही आमदार साहेबांच्या कानावरसुद्धा घालायचा प्रयत्न केला। ते काय म्हणतात ही क्षेत्र ॲक्वायर केलं आहे माहिती योजनेनं, तिथं आमचा 1 रुपयासुद्धा फंड खर्च करू शकत नाही। लोकप्रतिनिधी म्हणतात की आमचा 1 रुपया जाणार नाही, शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही आणि डिपार्टमेंटमध्ये आम्ही तुम्हाला मुरमीकरण करून देतोय। किती मुरम करून टाकणार? 400 ने 500 खेपा जर मुरुम टाकला तर टोटल रस्ता हा मातीचा भराव्याचा आहे। कॅनलच्या बाजूचा रस्ता जो आहे टोटल मातीच्या भराव्याचा आहे। वर्षाला पाऊस पडणार, ते मुरुम खाली जाणार। आमची कायमस्वरूपी अडचण काही संपणार नाही। वर्षाला आम्ही तक्रार करत बसणार आणि वर्षाला यांच्याकडे मुरुमाची मागणी करणार। त्याच्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी खडीकरण, डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण देऊ द्यात कायमस्वरूपी आम्हाला। आणि तिथं कसं आहे, 2 शाळा आहेत, तिथं 2 मतदानाचे 2 बूथ आहेत, त्याच्यामध्ये 2000 मतदानाचं बूथ आहे तिथं। वार्ड नंबर 6, वार्ड नंबर 5 आमच्या त्याच्या आणि तिथे शाळा आहे, 1 ते 7वीपर्यंत शाळा आहे। असं असताना जाणून बुजून आम्हाला त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि आम्हाला रस्त्याची सोय व्हायला म्हणून आम्ही वारंवार भेटतोय। आता विज्ञानदादा आहेत आमच्याबरोबर आणि चौधरी चौधरी साहेब आहेत, ते त्यांचे पण क्षेत्र तिथं आहे। पण आम्ही आता साहेबांनी 3 वाजता वेळ दिली आम्हाला, काय चर्चा होत्या त्यातनं काय मार्ग काढतात बघतो आम्ही। मला सांगा की आज पाटबंधारा खात्यामध्ये बेडकर नागरिक आणि सर्व तिथले जबाबदार व्यक्ती आलेले आहेत। आपल्याला बघून येतं आहे की बेडक या गावामध्ये पालकमंत्री साहेब म्हणतात की आम्ही 86 कोटी दिले, 87 कोटी रस्त्याला दिले, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्यात शेतातून कॅनल जातो किंवा बाकीच्या गोष्टी ॲक्वायर केले जातात त्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनाच रस्ता नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे। त्यामुळे ह्या ज्या मोठ्या हुशारक्या मारल्या जातात हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहेत की नाही ह्याच्यावर कुठंतरी शंका येते। कारण की पाटबंधारा खात्यातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या डिपार्टमेंटला जाऊपर्यंत दर वर्षाला टेंडरीकरण होतो आणि चांगला रस्ता मिळतो, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतातून जाण्यासाठी रस्ता मिळत नाही। ह्याच्यापेक्षा मोठी शौकांतिका कुठलीच नाही। आणि त्या शेतकरी म्हणजे कमीत कमी मला वाटते 500 शेतकरी जे आहेत बेडकची हे बाधित झालेले आहेत। अजून असंख्य शेतकरी ज्यांच्या ह्याच्यातून गेले ती सुद्धा बाधित आहेत। तिथं 2 शाळा आहेत, 7वीपर्यंत वर्ग आहेत, 1ली ते 7वी, आणि 2 बूथसुद्धा आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं लोकवस्ती आहे, लोकांचं दररोजचं उठणं जाणं वगैरे आहे। काही मीटरचा फरक न ठेवता त्यांनी त्यांच्या मनमानी कारभार पद्धतीनं तिथं स्वतःचं हे केलेलं आहे। 20 मीटर 15 मीटर काय वाटेल ते त्यांचं चालू आहे मनमानी कारभार। पालकमंत्री साहेब म्हणतात आमचा त्यांचा काय संबंध नाही, हे म्हणतात आम्ही करून देणार नाही, मुरमीकरण करेन। अशा उडवाउडवीच्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे। म्हणजे स्वतःच्या सोयीप्रमाणे वाटेल तसे डांबरीकरण रस्ते अधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री साहेबांनी करायचे। भयानक करोडो रुपये म्हणजे कित्येक शेचा निधी खर्च करायचा एका गावामध्ये आणि शेतकऱ्यांना असं रस्त्यावर टाकायचं, हे काय बरोबर नाही। त्यामुळं 15 तारखेपर्यंत ह्यांनी सर्व बेडकर वासियांनी त्यांना एक सांगितलेलं आहे, सूचना दिली की 15 ऑगस्टपर्यंत साहेब तुम्ही आम्हाला आमचा पर्याय मार्ग करून द्या, परमनंट जो रस्ता आहे तिथं आम्हाला पाहिजे कायमस्वरूपी, जेणेकरून हे हाल बेहाल होणार नाही शेतकरी। नाहीतर तिथंच ह्यांनी अमरण उपोषण 20 मीटरनं म्हणजे होईल। तर सर्वांचं एकच मत झालं की ही जर गोष्ट झाली नाही, घडली नाही तर तिथं अमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि त्या उपोषणामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्यावर सहभागी।